हॅलो स्टुडंट्स. सो आपण एक्झाम्शन्सच्या लिस्ट ज्या आहेत त्या बघतोय. सो नाव कम टू पेज नंबर 4.47. ज्या ठिकाणी गुड्स ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस जी आहे ते आपल्याला आज कव्हर करायची या लेक्चरमध्ये. सो मी तुमचे जे सोपे सोपे पार्ट आहेत आणि ज्यामध्ये एक्झाममध्ये जास्त क्वेश्चन्स विचारले जाण्याची पॉसिबिलिटी आहे ते पहिले कव्हर करतोय. सो नाव कम टू पेज नंबर 4.47, ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस. So, services by way of transportation of goods by road, except the services of goods transport agency, courier agency, inland waterways. Sorry, services by way of transportation of goods by road, except the services of. So, except the services of goods transport agency and courier services, and by inland waterways. Inland waterways म्हणजे काय? कुठेतरी नदीतून जर गुड्सचे ट्रान्सपोर्टेशन होत असेल किंवा मोठ्या मोठ्या कालव्यांमधून जर म्हणजे थोडक्यात जे सीचा पार्ट नाहीये, समुद्राचा पार्ट नाहीये, अशा पद्धतीच्या वॉटरवेजने. आता आपल्याकडे कोकणामध्ये तुम्हाला सवय नाहीये, पण इफ यू गो इन नॉर्दर्न इंडिया, सो त्या ठिकाणी गंगा ब्रह्मपुत्र या नद्यांची पात्र खूप मोठी आहेत. सो विदिन इंडिया जर तुम्ही फ्रॉम रिव्हर्स और फ्रॉम कॅनल्स गुड्स ट्रान्सपोर्टेशन करत असाल तर ते एक्झम्प्ट आहे. सो इनलँड वॉटरवेजने जर तुम्ही गुड्स ट्रान्सपोर्ट करत असाल तर इट इज एक्झम्प्ट. अगेन जर बाय रोड गुड्सचं ट्रान्सपोर्टेशन केलं जात असेल तर ते एक्झम्प्ट आहे, पण जर गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सीने केलं असेल तर ते टॅक्सेबल आहे, किंवा जर कुरिअर एजन्सीने केलं असेल तर ते टॅक्सेबल आहे. सो ह्या दोन सोडून बाकीचे ट्रान्सपोर्टर्स आहेत, म्हणजे इंडिव्हिज्युअल ट्रक प्लायर्स जे आहेत, की माझा एक ट्रक आहे आणि आय एम नॉट अ गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी, आय एम जस्ट ट्रान्सपोर्टिंग गुड्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, देन that service is exempt under GST. But if it is goods transport agency, then the case will be different, and we have to see that case in next part. So हे झालं बाय रोड आणि बाय व्हेसल. म्हणजे बाय रोड बाय रिव्हर म्हणतो मी, वॉटर इनलँड वॉटरवेज ट्रान्सपोर्टेशन एक्झम्प्ट केलंय. सो सर्व्हिसेस बाय वे ऑफ ट्रान्सपोर्टेशन ऑफ बाय रेल और व्हेसल. सो जहाजाने किंवा रेल्वेच्या माध्यमातून, रेल्वे मार्ग वापरून जर ट्रान्सपोर्टेशन केलं जात असेल फ्रॉम वन प्लेस इन इंडिया टू अनदर ऑफ द फॉलोइंग. सो दोन्ही प्लेसेस इंडियामध्ये असणं आवश्यक आहे. म्हणजे कुठेतरी इन केस ऑफ व्हेसल, जर का हा इंडियन कोस्टल एरिया आहे, सपोज कुठेतरी मुंबईतून ते शिप निघून जर इथे कुठेतरी चेन्नईला येत असेल तर इट इज ट्रान्सपोर्टेशन बाय व्हेसल, पण ते इनलँड वॉटरवेज मधनं होत नाहीये, ते सी थ्रू होत आहे. सो ट्रान्सपोर्टेशन बाय वे ऑफ व्हेसल किंवा रेल्वेज जर फॉलोइंग गुड्स ट्रान्सपोर्ट केले जात असतील, खाली एक त्यांनी लिस्ट दिलेली आहे 7 गुड्सची. सो ह्या 7 कमोडिटीज जर ट्रान्सपोर्ट केल्या जात असतील तर दॅट ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स इज एक्झम्प्ट. कुठचे रिलीफ मटेरियल मेंट फॉर विक्टिम्स ऑफ नॅचरल और मॅनमेड डिझास्टर्स, कॅलॅमिटीज, ऍक्सिडेंट्स और मिसहॅप. सो तुम्हाला माहिती आहे की मध्यंतरी रेल्वेमधून आत्ता कोविडमध्ये सुद्धा अनेक मदत साहित्य जे होतं ते पाठवलं गेलं होतं. अनेक वेळेला गेल्या वर्षी जो पूर आला होता त्यासाठी रिलीफ मटेरियल जे होतं ते त्या पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून जे काही मटेरियल पाठवण्यात आलेलं ते पाठवण्यात आलं होतं. सो रिलीफ मटेरियल म्हणजे काय, तर कुठच्याही मॅनमेड डिझास्टर किंवा नॅचरल कलॅमिटीमुळे जे कोणी आपत्तीग्रस्त आहेत त्यांना जी काही मदत पाठवली जाईल, ती मदत जर पाठवली जात असेल तर ते एक्झम्प्ट आहे, त्याच्यावरती टॅक्स कलेक्ट केला जाणार नाही. सेकंडली डिफेन्स और मिलिटरी इक्विपमेंट्स. सो जर डिफेन्स किंवा मिलिटरी इक्विपमेंट्स ट्रान्सपोर्ट केले जात असतील, नाव डिफेन्स किंवा मिलिटरी इक्विपमेंट्स कोण ट्रान्सपोर्ट करणार आहे? ऑब्व्हियसली या सर्व्हिसचा रेसिपियंट जो आहे तो गव्हर्नमेंटच असणार आहे. सो म्हणून जर ट्रान्सपोर्टेशन डिफेन्स किंवा मिलिटरी इक्विपमेंट्सचं केलं जात असेल तर ती सर्व्हिस जी आहे ती एक्झम्प्ट केलेली आहे. देन न्यूजपेपर और मॅगझिन्स, महत्वाची गोष्ट, रजिस्टर्ड विथ द रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर्स. सो कुठचाही न्यूजपेपर नाही, जो न्यूजपेपर रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर्सकडे रजिस्टर आहे अशा न्यूजपेपरशी किंवा मॅगझिन्सची जर ट्रान्सपोर्ट केलं जात असेल. आपल्याला माहिती आहे की पेपर्स, आता आपण ते एवढ्या सकाळी बघितलं नसेल, पण रेल्वेज थ्रू किंवा ट्रान्सपोर्ट व्हेकल्स थ्रू खूप सकाळी पेपर्सचे गठ्ठे जे असतात किंवा मॅगझिन्सची बंडल्स जी असतात ती डिलिव्हर केली जातात. सो जर मॅगझिन्स किंवा न्यूजपेपर्स ट्रान्सपोर्ट केले जात असतील बाय रेल और बाय व्हेसल, ओके हे लक्षात ठेवायचं, रेल किंवा व्हेसलच्या माध्यमातून, तर ते एक्झम्प्ट आहे. देन रेल्वे इक्विपमेंट्स और मटेरियल्स जर ट्रान्सपोर्ट केले जात असतील, मग रेल्वेचे इक्विपमेंट्स काय असतील, मग एखादी बोगीचे काही रिपेअर मेंटेनन्सचे व्हेकल्स हे असतील, पार्ट्स असतील, किंवा रेल्वेचे इंजिन्स असतील. सो हे जर ट्रान्सपोर्ट केलं जात असेल तर इट इज अगेन एक्झम्प्ट. ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस
सो ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस जर ट्रान्सपोर्ट केला जात असेल तर इट इज एक्झाम. आता ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस म्हणजे काय, तर त्याचं नेचर सबस्टॅन्टिव्हली बदललेलं असता कामा नये. त्याचा जो मेन सबस्टन्स आहे तो चेंज केलेला असता कामा नये. सी फॉर एक्झाम्पल, raw tomatoes is agricultural produce, but tomato sauce or tomato ketchup is not agricultural produce. पॅडी इज ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस. पॅडी म्हणजे काय, जो भात झोडपणी करून काढला जातो, पण आपण जो राईस खातो की ज्याच्यामधून तुसातून तो भात वेगळा केलेला असतो, इट इज नॉट ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस. जे प्रायमरी मार्केटमध्ये सेल करण्यासाठी फिट असतं त्याला ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस म्हणतात. ओके, सो त्याच्यावरती प्रोसेस झाली आणि प्रोसेसमुळे त्याचं कॅरेक्टर चेंज होत असेल तर मग ते चेंज कॅरेक्टरची कमॉडिटी ही ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस राहणार नाही. देन मिल्क, सॉल्ट, फूड ग्रेन इन्क्लुडिंग फ्लोअर्स, पल्सेस अँड राईस. सो दूध, मीठ, फूड ग्रेन्स, त्याच्यानंतर फ्लोअर्स, पल्सेस अँड राईस. फ्लोअर्स म्हणजे पिठं, पल्सेस म्हणजे डाळी आणि राईस म्हणजे तांदूळ. सो ह्या सगळ्याची जर ट्रान्सपोर्टेशन केलं जात असेल, नाव दीज आर इसेन्शियल कमॉडिटीज. सो त्या केसमध्ये ट्रान्सपोर्टेशन जे आहे ते एक्झम्प्ट आहे जर ते जहाजामधून किंवा रेल्वे मार्गावरून त्याची वाहतूक केली जात असेल तर. अँड लास्टली ऑर्गॅनिक मॅन्युअर. अगेन आता इथे मॅन्युअर्स, फर्टिलायझर्स जे असतात म्हणजे फक्त ऑर्गॅनिक मॅन्युअर्स इथे कव्हर केलेली आहेत. जी आर्टिफिशियल केमिकल फर्टिलायझर्स किंवा केमिकल मॅन्युअर्स असतात ती इथे कव्हर केलेली नाहीयेत. एक्झाममध्ये मुद्दाम तुम्हाला प्रश्न चुकवण्यासाठी केमिकल फर्टिलायझर, मॅनमेड फर्टिलायझर किंवा अशा पद्धतीने काहीतरी फ्रेम केला जाईल. ठीक आहे, सो ते आपल्याला लक्षात ठेवायचं. किंवा न्यूजपेपर इज नॉट रजिस्टर्ड विथ रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर्स असं कुठेतरी दिलं जाईल. सो आपल्याला ते लक्षात ठेवायचं आहे. सो ही लिस्ट जी आहे ती तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. सो जर तुम्ही या 7 कमॉडिटीज जर जहाजामधून म्हणजे बाय व्हेसल और बाय रेल ट्रान्सपोर्ट करत असलात तर ह्या 7 कमॉडिटीज साठीची ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस एक्झम्प्ट आहे. सी, आता इथे कंडिशन कशावर घातली गेली, कंडिशन त्या सर्व्हिसवरती घातली गेली की ह्या कमॉडिटीज साठी जरी सर्व्हिस प्रोव्हाइड केली जात असेल तर ती एक्झम्प्ट आहे. सप्लायरवर कंडिशन नाहीये, रेसिपियंटवर कंडिशन नाहीये, पण सर्व्हिसवरती कंडिशन आहे. सो ट्रान्सपोर्टेशन आपण बघितलं बाय रोड, बाय व्हेसल आणि बाय रेल. नाव गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी. तर गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सीची सर्व्हिस मागाशी आपण टॅक्सेबल बघितली होती, पण त्यातही सगळ्याच सर्व्हिसेस टॅक्सेबल नाहीयेत. तर त्यांनी खालती परत एकदा एक 8 ते 9 गोष्टींची यादी दिलेली आहे. 8 गोष्टींची यादी दिलेली आहे की ज्यामध्ये जर तुम्ही हे गुड्स ट्रान्सपोर्ट करत असलात तर अगेन जरी ते गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी ही सर्व्हिस प्रोव्हाइड करत असली तरी सुद्धा ते ट्रान्सपोर्टेशन एक्झम्प्ट आहे. जर तुम्ही बघितलं तर मागाच्या टेंटेटिव्ह नंबर 20 आणि 21 मध्ये बऱ्याच गोष्टी कॉमन आहेत, जसं की ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस, देन milk, salt and food grains including flours, pulses and rice, organic manure, newspaper or magazines registered with registrar of newspapers, relief material meant for victims, defense or military equipments. इथे रेल्वे इक्विपमेंट्स कव्हर केलेली नाहीयेत आणि 2 नवीन क्लॉजेस आहेत ते काय आहेत ते बघूया. गुड्स वेअर कन्सिडरेशन चार्ज फॉर द ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स ऑन अ कन्साइनमेंट transported in a single carriage does not exceed 1500 rupees. And secondly, goods where consideration charged for transportation of all such goods for a single consignee does not exceed 750 rupees. ह्याचा अर्थ काय, तुम्हाला काय इंटरप्रिटेशन करता येते? सो जस्ट लुक ॲट दीज 2 स्टेटमेंट्स आणि त्याचा काय अर्थ लावता येतो याचा थोडा विचार करा, थोडा प्रयत्न करा, अदरवाईज मी सांगणारच आहे.
ओके, सो आता आपण जरा याचं एक्सप्लेनेशन काय बघूया. सी, क्लॉज बी बघा, गुड्स वेअर कन्सिडरेशन चार्ज फॉर द ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स ऑन अ कन्साइनमेंट transported in a single carriage does not exceed 1500. म्हणजे आता इथे कॅरिएज म्हणजे काय, तर व्हेकल. एका व्हेकल मधून ट्रान्सपोर्ट केल्या जाणाऱ्या एका कन्साइनमेंटची व्हॅल्यू जर 1500 रुपीज पेक्षा कमी असेल तर ती सर्व्हिस एक्झम्प्ट आहे. सपोज मी एक गुड्स ट्रान्सपोर्टेशन एजन्सी आहे आणि माझ्या व्हेकल मध्ये फक्त एकाच रेसिपियंटचे गुड्स आहेत, म्हणजे अख्खं व्हेकल जे आहे, टोटल व्हेकल इज बुक्ड फॉर अ सिंगल पर्सन ओनली. सो मी गुड्स रत्नागिरीहून कुठेतरी मुंबईला घेऊन जाणार आहे आणि अख्खी जी व्हेकल आहे ती फक्त त्यामध्ये फक्त एकाच माणसाचे गुड्स आहेत, बाकी कोणाचेही गुड्स नाहीत. टोटल व्हेकल वॉज बुक्ड बाय द सिंगल पर्सन. असं जर असेल, सिंगल कन्साइनमेंट इन अ सिंगल कॅरिएज असं जर असेल, तर जर माझे ट्रान्सपोर्टेशन चार्जेस जे ॲज अ गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी मी चार्ज करणार आहे ते जर 1500 पेक्षा कमी असतील तर ती सर्व्हिस एक्झम्प्ट होईल. म्हणजे इथे कन्सिडरेशन वरती एक्झम्पशन घातले. आपण मागे बघितलं होतं कंडिशन्स कशा कशा आहेत. कंडिशन्स एक तर सप्लायरवर आहे, रेसिपियंटवर आहे, त्याच्यानंतर सर्व्हिसवर आहे किंवा कन्सिडरेशनवर आहे. सो जर मी गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी आहे आणि मी ट्रान्सपोर्टेशनची सर्व्हिस देतो एका व्यक्तीला आणि अख्ख्या व्हेकलमध्ये फक्त एकाच माणसासाठी कन्साइनमेंट आहे आणि त्याची व्हॅल्यू जर का 1500 रुपीज पेक्षा कमी असेल तर ती सर्व्हिस एक्झम्प्ट असेल. पण जर ते ट्रान्सपोर्टेशन चार्जेस हे 1500 रुपीज पेक्षा जास्त झाले तर मात्र ती सर्व्हिस टॅक्सेबल होईल. आता गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सीच्या केसमध्ये टॅक्सेबल झाली सर्व्हिस की त्याच्यावर टॅक्स कसा पे करायचा त्यासाठी आपल्याकडे ऑप्शन्स आपण बघितले की जर गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सीने 12% ऑप्शन घेतला असेल तर फॉरवर्ड चार्ज आणि जर 5% ऑप्शन घेतला असेल तर रिव्हर्स चार्ज. क्लॉज सी काय म्हणतो की गुड्स वेअर कन्सिडरेशन चार्ज फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ ऑल सच गुड्स फॉर अ सिंगल कन्साइनी डज नॉट एक्सीड ₹750. सो आता काय आहे की मी रत्नागिरीहून मुंबईला माझं व्हेकल, आय एम अ गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी अँड आय एम गोइंग टू टेक माय व्हेकल फ्रॉम रत्नागिरी टू मुंबई, बट आय हॅव टेकन पार्सल्स ऑफ 20 पीपल. मी रत्नागिरीतल्या 20 लोकांची पार्सल्स कलेक्ट करून मुंबईला डिलिव्हर करणार आहे. असं जर पोझिशन असेल की आता एकाच माणसाला मी सर्व्हिस प्रोव्हाइड नाही करत आहे, मी जी एकच कन्साइनमेंट आहे, माझ्याकडे मल्टिपल कन्साइनमेंट्स आहेत, असं जेव्हा असेल तेव्हा मी प्रत्येक इनव्हॉइस वाईज जाणार की ओके, या पार्सलसाठी माझे ट्रान्सपोर्टेशन चार्जेस किती आहेत, ओके 600 आहेत एक्झाम. या पार्सलसाठी माझे ट्रान्सपोर्टेशन चार्जेस किती आहेत, 800 आहेत टॅक्सेबल. म्हणून ज्यावेळी तुम्ही मल्टिपल पार्सल्स कॅरी करत असलाल त्यावेळी पर पार्सल जे काही ट्रान्सपोर्टेशनचे चार्जेस होतील हे जर 750 पेक्षा कमी असतील तर एक्झम्पशन आहे, जर 750 पेक्षा जास्त असतील तर मात्र एक्झम्पशन दिलेलं नाहीये. लक्षात येते. पुन्हा लक्षात घ्या की जर अख्खी गाडी एकाच माणसाची बुकिंग असेल, अख्ख्या गाडीमध्ये एकाच माणसाचे गुड्स मी कन्साइन करत असेल, कन्साइनमेंट असेल, तर 1500 पेक्षा जर कमी कन्सिडरेशन चार्ज केलं तर सर्व्हिस एक्झम्प्ट आहे. पण जर एका गाडीमध्ये मल्टिपल लोकांची पार्सल्स आहेत तर पर पार्सल माझे जे ट्रान्सपोर्टेशन चार्जेस आहेत जर ते 750 रुपीज पेक्षा कमी असले तर ती सर्व्हिस जी आहे ती एक्झम्प्ट कन्सिडर करण्यात येईल. त्याच्यामध्ये अशी पॉसिबिलिटी आहे की मी एकच व्हेकल घेऊन जातोय रत्नागिरीपासून मुंबईला आणि त्या 10 पार्सल्स आहेत, त्यातल्या 5 पार्सल्स साठी पर हेड प्रत्येक पर पार्सल 600 रुपीज चार्जेस आहेत आणि 5 पार्सल्स जी आहेत ती हेवी आहेत त्याच्यामुळे त्या पर पार्सल 800 रुपीज चार्जेस आहेत. सो आता हे 600 वाले पाचही युनिट्स जे त्या पाचही युनिट्स वरती इवन दो द टोटल अमाऊंट इज एक्सिडिंग ₹750, इंडिव्हिज्युअल अमाऊंट इज लेस दॅन 750, सो ही सर्व्हिस एक्झम्प्ट आहे. आणि जे पाचही चार्जेस किंवा उरलेले 5 पार्सल्स आहेत त्यासाठी पर हेड 800, पर पार्सल 800 रुपीज ट्रान्सपोर्टेशन चार्जेस आहेत. सो त्या केसमध्ये टॅक्सेबल सर्व्हिस जी आहे ती 800 इंटू 5 दॅट इज 4000 रुपीज टॅक्सेबल सर्व्हिस होणार आहे. ओके, सो आता मला वाटतं व्यवस्थित लक्षात आलेली आहे कॉन्सेप्ट. सो व्हेकलमध्ये त्या कन्साइनमेंटमध्ये किती लोकांची पार्सल्स आहेत, पूर्ण गाडी जर एकाच माणसाने बुकिंग केलं असेल, पूर्ण गाडीमध्ये फक्त एकाच माणसाची पार्सल्स असतील तर 1500 पेक्षा कमी असेल तर इट इज एक्झम्प्ट. पण जर गाडीमध्ये मल्टिपल लोकांची पार्सल असतील तर ट्रान्झॅक्शन बेसिसवरती आपल्याला अलॉट करायचं आहे. जर प्रत्येक ट्रान्झॅक्शन 750 पेक्षा कमी असेल तर इट विल बी एक्झम्प्ट, पण इफ इट इज ग्रेटर दॅन 750 देन इट विल बी टॅक्सेबल. ओके, सो गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सीने दिलेल्या कुठच्या सर्व्हिसेस एक्झाम्प्ट आहेत ते आपण बघितल्या. नाउ द नेक्स्ट क्लॉज इज services provided by GTA, that is goods transport agency, to unregistered person
including unregistered casual taxable person other than the following recipients. So जर GTA ने unregistered person ला सर्व्हिस दिली असली तर ती सर्व्हिस एक्झम्प्ट आहे, किंवा कॅज्युअल टॅक्सेबल पर्सनला सर्व्हिस दिली असली तर ती एक्झम्प्ट आहे. अनरजिस्टर्ड कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन तर ती सर्व्हिस जी आहे ती एक्झम्प्ट आहे. पण ह्याच्यामध्ये कुठचे लोक येणार नाहीत, तर त्यांनी ABCDEF ह्या 6 कॅटेगरीज दिलेल्या आहेत. जर तुम्ही नीट लक्ष देऊन बघितलं तर ह्या 6 कॅटेगरीज ज्या आहेत दीज आर स्पेसिफाईड रेसिपियंट अंडर 9 सबसेक्शन 3. आता हे जर लोक अनरजिस्टर्ड असतील तर त्यांना कंपल्सरी रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल, बिकॉज सेक्शन 24 मध्ये क्लॉज घातलेला आहे की ज्या पर्सन्सना रिव्हर्स चार्ज जे पे करायला लायबल आहे, द रेसिपियंट्स ऑर द पर्सन्स हु आर लायबल टू पे रिव्हर्स चार्ज आर लायबल टू बी रजिस्टर्ड. सो त्यांना रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. पण जर इंडिव्हिज्युअल आहे, HUF आहे, एखादा कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन अनरजिस्टर्ड आहे, सो त्यांना जर GTA ने सर्व्हिस दिली तर ती एक्झाम ठेवलेली आहे. आता काय होईल की प्रत्येकालाच रजिस्ट्रेशन मॅन्डेटरी होऊन जाईल रिव्हर्स चार्ज पे करण्यासाठी. सो ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला हवी की हे जे 6 लोक आहेत, फॅक्टरी आहे, सोसायटी आहे, कोऑपरेटिव्ह सोसायटी, बॉडी कॉर्पोरेट, पार्टनरशिप फर्म इन्क्लुडिंग LLP आणि कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन रजिस्टर्ड अंडर CGST ऍक्ट. सो ह्या ज्या 6 कॅटेगरीज आहेत ह्या स्पेसिफाईड रेसिपियंट्स आहेत. सो यांना जर सर्व्हिस दिली असेल तर इट विल बी टॅक्सेबल अंडर रिव्हर्स चार्ज. आणि या लोकांना जर हे जर रजिस्टर्ड नसतील तर या 6 कॅटेगरीज मध्ये लोकांना कंपल्सरी रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल ऍज पर सेक्शन 24. लक्षात येतं. आता तुम्ही सगळे चॅप्टर शिकले असल्यामुळे तुम्हाला सगळ्याची बॅकग्राऊंड माहिती झाली आणि त्या टॉपिक मध्ये ह्या सगळ्या पार्ट्स जे आहेत ते आपण स्टडी केलेले आहेत. सो मेन पॉइंट काय, तर GTA ने अनरजिस्टर्ड पर्सनला दिलेली सर्व्हिस जी आहे ती एक्झम्प्ट आहे. ओके, पण त्याच्यामध्ये जर ह्या 6 कॅटेगरीज अनरजिस्टर्ड असतील तर मात्र ती सर्व्हिस एक्झम्प्ट नाही. मग या 6 कॅटेगरीजना कंपल्सरी रजिस्ट्रेशन घेऊन त्याच्यावरचा टॅक्स जो आहे तो रिव्हर्स चार्जच्या अंडर पे करावा लागेल. Now, 21B services provided by GTA by way of transport of goods in a goods carriage to department or establishment of central government or state government or union territory or local authority or government agencies which has taken registration under Central Goods and Services Tax Act only for the purpose of deducting tax under section 51 and not making a outward taxable supply of goods or services. सो जे डिपार्टमेंट्स आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटची किंवा एस्टॅब्लिशमेंट्स आहेत सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या किंवा युनियन टेरिटरीजच्या किंवा एखादी लोकल अथॉरिटी म्हणजे काय, ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगर परिषद, देन महानगरपालिका, कॅन्टोन्मेंट बोर्ड. सो लोकल अथॉरिटीची डेफिनेशन आपण स्टडी केलेली होती. आणि गव्हर्नमेंट एजन्सीज विच हॅज टेकन रजिस्ट्रेशन अंडर CGST ऍक्ट ओनली फॉर TDS पर्पज. सो TDS पर्पजचं जे रजिस्ट्रेशन आहे आपण सेक्शन 24 मध्ये बघितलं होतं, पर्सन्स हु आर लायबल टू डिडक्ट टॅक्स अंडर सेक्शन 51. सो TDS डिडक्टर म्हणून जे रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं, इट इज ओनली फॉर द पर्पज ऑफ डिडक्टिंग टॅक्स अँड पेइंग द सेम टू द गव्हर्नमेंट. जर फक्त एवढंच रजिस्ट्रेशन घेतलं असेल, याच पर्पज साठी रजिस्ट्रेशन घेतलं असेल तर या एजन्सीजना, लोकल अथॉरिटीजना, गव्हर्नमेंटला दिलेली GTA ने दिलेली सर्व्हिस जी आहे ती एक्झम्प्ट होईल. लक्षात येतंय. सो GTA ने जर सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, लोकल अथॉरिटी आणि गव्हर्नमेंट एजन्सीज रजिस्टर्ड फॉर द पर्पज ऑफ सेक्शन 51 ॲज अ TDS डिडक्टर जर सर्व्हिस दिली असेल तर त्या सर्व्हिसेस एक्झम्प्ट ठेवलेल्या आहेत. कारण अदरवाईज काय होईल, मग गव्हर्नमेंटला एकतर रिव्हर्स चार्जच्या अंडर टॅक्स पे करावा लागेल किंवा मग GTA ने फॉरवर्ड चार्जच्या अंडर ठरवलं तर GTA त्यांच्याकडून रिकव्हर करेल. सो अल्टिमेटली गव्हर्नमेंटला ते बर्डन बॉर्न करायला लागतंय. ते होऊ नये म्हणून गव्हर्नमेंटने स्वतःला दिलेल्या सर्व्हिसेस एक्झम्प्ट करून टाकलेल्या आहेत. सो इथे आपण ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स हा जो पार्ट होता हा स्टडी केलेला आहे. नाउ युअर टास्क इज to read the explanation given on page number 4.49 and 4.50. ठीक आहे. सो होईल GTA इथपर्यंत येऊन थांबा, पण इथपासूनचा पार्ट जो आहे तो आपण डिस्कस करू. GTA बद्दल थोडं जास्त डिस्कशन करू. and if possible we will prepare a chart through which we can understand these things more easily.
ओके. सो तुम्ही रीड केलेलं आहे असं अज्युम करून मी पुढे जीटीएच्या पोर्शन वरती जातो. आता जीटीए म्हणजे नक्की कोण? म्हणजे इंडिव्हिज्युअल ट्रान्सपोर्टरने दिलेली सर्व्हिस जी आहे, ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स बाय रोड, ही आपण एक्झाम्प्ट बघितली. पण जीटीए ने दिलेली सर्व्हिस जी आहे ती एक्झाम्प्ट नाहीये. मग नक्की जीटीए कोणाला म्हणायचं? हाऊ जीटीए इज डिफाइंड? सी, GTA is defined in the notification to mean any person, see, any person who provides services in relation to transport of goods by road and इथे and आहे, यालाही महत्व आहे, issues consignment note by whatever name called. सो आता इथे दोन्ही गोष्टी आहेत की issuance of consignment note is important to be considered the supplier as a GTA. सो जीटीए ला सप्लायर होण्यासाठी कन्साइनमेंट नोट इश्यू करणं हे खूप इसेन्शियल गोष्ट आहे. आता कन्साइनमेंट नोट जर इश्यू केली नसेल किंवा कन्साइनमेंट नोट जर इश्यू केली असेल तर त्याचं काय रिलेव्हन्स आहे? तर बेसिकली कन्साइनमेंट नोट काय दाखवतं, तर गुड्स वरचं जे लीन आहे त्याचं पोझिशन ट्रान्सफर झालेलं आहे हे मुळामध्ये दाखवलं जातं. हे ती कन्साइनमेंट नोट डिस्क्लोज करते. सेकंड थिंग, त्याची जबाबदारी जी आहे ट्रान्सपोर्टेशनची ही कुठेतरी गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सीवरती आहे, हेही त्या गुड्स कन्साइनमेंट नोट मधून डिस्क्लोज होतं. सो त्या कन्साइनमेंट नोटचा काही फॉर्म सांगितलेला नाहीये. म्हणजे कन्साइनमेंट नोटचा जसं आपण टॅक्स इनव्हॉइस डिलिव्हरीचे आणि याचे फॉर्मॅट्स बघितले तसं कन्साइनमेंट नोटचा फॉर्म सांगितलेला नाहीये. कन्साइनमेंट नोट म्हणजे कुठचीही नोट, कुठल्या काही ठिकाणी भाडेपत्र असं मराठीमध्ये म्हणण्याची सवय आहे किंवा काही ठिकाणी पद्धत आहे लोकांमध्ये. सो म्हणून त्यांनी म्हटलं की बाय व्हॉट एव्हर नेम कॉल्ड, त्याला तुम्ही काहीही लोकल भाषेमध्ये नाव द्या, जर ती कन्साइनमेंट नोट तो ट्रान्सपोर्ट एजन्सी इश्यू करत असेल तर देन इट इज अ जीटीए, अदरवाइज इट विल बी अ इंडिव्हिज्युअल ट्रान्सपोर्टर. करेक्ट? सी, thus it can be seen that issuance of consignment note is a sine qua non for supplier of service to be considered as GTA. Sine qua non म्हणजे essential condition, कुठेतरी लिहून ठेवा. साइन क्वा नॉन म्हणजे इसेन्शियल इन्ग्रेडियंट किंवा इसेन्शियल कंडिशन. सो कन्साइनमेंट नोट इश्यू करणं हे जीटीए होण्यासाठीची एक इसेन्शियल कंडिशन आहे. जर कन्साइनमेंट नोट जर ट्रान्सपोर्टर कडून इश्यू केली जात नसेल तर त्याला जीटीए म्हणता येणार नाही. इट विल बी कन्सिडर्ड ॲज इंडिव्हिज्युअल ट्रान्सपोर्टर आणि मग त्याने दिलेल्या सगळ्या सर्व्हिसेस ज्या आहेत या एक्झम्प्ट आहेत. करेक्ट? Second thing, if a consignment note is issued, it indicates that the lien on the goods has been transferred to the transporter and the transporter becomes responsible for goods till its safe delivery to the consignee. It is only services of such GTA who assumes agency functions that has been brought into GST net. So individual transporters जे आहेत त्यांना कुठेही GST net मध्ये आणायचं नाहीये. जे एजन्सी फंक्शन्स परफॉर्म करतात अशाच एजन्सीजना, अशाच आपण काय म्हणू ट्रान्सपोर्ट असणार की जे जीटीए म्हणून एस्टॅब्लिश होतात त्यांनाच फक्त रिव्हर्स चार्ज किंवा टॅक्सेबिलिटी जी आहे ती ऍप्लिकेबल करायची आहे. इंडिव्हिज्युअल ट्रान्सपोर्टर्सनी केलेला सगळाच्या सगळा सप्लाय हा एक्झम्प्ट ट्रीट करण्यात येईल. देन थर्ड पॉइंट बघा, इंडिव्हिज्युअल ट्रक और टेम्पो ऑपरेटर्स हू डू नॉट इश्यू कन्साइनमेंट नोट आर नॉट कव्हर्ड विद इन द मिनिंग ऑफ द टर्म जीटीए. सो जे इंडिव्हिज्युअल ट्रक ओनर आहेत, सिंगल ट्रक ओनर आहेत किंवा जे कन्साइनमेंट नोट इश्यू करत नाहीत असे ट्रक ओनर्स जे आहेत ह्यांना कन्साइनमेंट नोट इश्यू करण्याची आवश्यकता, म्हणजे कन्साइनमेंट इश्यू करत नाही त्यांना जीटीए म्हणून ट्रीट करण्याची आवश्यकता नाही. दे आर नॉट जीटीए, दे आर नॉट गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी. हेन्स सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय देम आर एक्झम्प्ट फ्रॉम जीएसटी. ओके, सो हे दोन एक्झाम्पल्स रीड करून घ्या. तर कन्साइनमेंट नोट म्हणजे काय बघा. Consignment note means a document issued by GTA against the receipt of goods for the purpose of transport of goods by road in a goods carriage which is serially numbered and contains the following details. So हे डिटेल्स जे आहेत ते त्यांनी आपल्याला मेन्शन करून दिलेले आहेत. आता ऍक्च्युअली ह्याला तुम्ही ॲस्टेरिक्स मार्क दिलेला आहे 19 नंबरचा. त्यात काय म्हटलंय बघा. The meaning of GTA and consignment are elaborated in foregoing paras and primarily based on CBIC GST flyer chapter 38 goods transport agency in GST. सो as I rightly said की कन्साइनमेंट नोटची डेफिनेशन जी आहे ती कुठेही दिलेली नाहीये, पण मग त्यांनी एक जीएसटीचा फ्लायर कन्सिडर केलाय की ज्या फ्लायर मध्ये, फ्लायर म्हणजे काय, इट इज लाईक अ पोस्टर, इट इज लाईक अ माहिती पत्रक इश्यूड बाय गव्हर्नमेंट.
सो त्याला ऍक्च्युली लिगल फोर्स नसतो, पण कुठेतरी आपण ते गव्हर्नमेंटने इश्यू केलेलं आहे, सो ते आपण स्टडीसाठी यूज करू शकतो. सो त्यात त्यांनी हे म्हटलेलं आहे की सर्व्हिस टॅक्स रूल्स मध्ये जो एक रूल 92B होता, त्याच्यामध्ये त्यांनी कन्साइनमेंट नोट डिफाईन केलेली होती. सो तेच मिनिंग त्यांनी जीएसटी मध्ये कॅरी फॉरवर्ड केलं असं एका फ्लायर मध्ये म्हटलंय. हे त्यांनी कुठेही नोटिफिकेशन मध्ये, ऍक्ट मध्ये, रूल मध्ये म्हटलेलं नाही, त्यामुळे त्या फ्लायरला लिगल बाइंडिंग ऍक्च्युली नाहीये. पण ऍज अ स्टडिंग और ऍज अ इंटरप्रिटेटिंग जर कुठेच डिफाईन नाही केलंय, तर वी कॅन गो बॅक टू द सर्व्हिस टॅक्स रेजिम. तिथे जी डेफिनेशन दिलेली होती ती आपण रीड करू शकतो. तीच डेफिनेशन त्यांनी इथे दिलेली आहे की कन्साइनमेंट नोट म्हणजे काय, ते डॉक्युमेंट आहे इश्यूड बाय जीटीए अगेन्स्ट द रिसीट ऑफ गुड्स. सो जीटीएने एकदा गुड्स रिसीव्ह केले की त्याच्या अगेन्स्ट तो हे डॉक्युमेंट इश्यू करतो फॉर पर्पज ऑफ ट्रान्सपोर्ट ऑफ गुड्स बाय रोड इन अ गुड्स कॅरिएज. सो बेसिकली रोड ट्रान्सपोर्ट साठी तो हे कलेक्ट करतो, बाय रोड कॅरेज तो हे कलेक्ट करतो, which is serially numbered and contains the name and consignor of and consignee, registration number of goods carriage in which goods are transported, details of goods transported, details of the place of origin and destination, gross weight, GST of the person liable for paying tax and some other particulars as may be prescribed. आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर जीटीएला जे इनव्हॉइस इश्यू करणं आवश्यक आहे, त्या इनव्हॉइस वरती हेच तपशील घातलेले आहेत बघा. आपण जेव्हा टॅक्स इनव्हॉइस बघितलं त्याच्यामध्ये आपण बघितलं की काही इनव्हॉइसेस स्पेशल केसेस आहेत ज्या ठिकाणी त्यांनी काही ऍडिशनल डिटेल्स इनव्हॉइस वरती असले पाहिजे तशी मॅन्डेट घातलेली आहे. सो त्याच्यामध्ये बऱ्यापैकी हेच डिटेल्स आहेत. सो हे डिटेल्स असणारी नोट जी व्यक्ती इश्यू करेल त्यालाच गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी म्हटलं जाईल, आणि त्याने दिलेल्या सर्व्हिसेसच एकतर टॅक्सेबल होतील अंडर रिव्हर्स चार्ज और फॉरवर्ड चार्ज. अदर दॅन द पर्सन्स हु इज इश्यूइंग कन्साइनमेंट नोट एनीवन इज प्रोव्हाइडिंग सर्व्हिस ऑफ ट्रान्सपोर्टेशन, देन इट विल नॉट बी एबल टू it will not be liable to pay tax because that services are exempt from GST. Correct. आता इन रिलेशन टू ट्रान्सपोर्टेशन म्हणजे काय हे आपल्याला दिलेलं आहे की ह्या सर्व्हिसेस ज्या आहेत त्या इंडिपेंडेंट सर्व्हिसेस म्हणून प्रोव्हाइड केल्या जाणार नाहीत. ओके, पण प्रिन्सिपल सर्व्हिस ट्रान्सपोर्टेशनच आहे, पण अलाइड टू दिस ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात. से फॉर एक्झाम्पल लोडिंग अनलोडिंग. सो एक सिमेंटचा ट्रक आहे, त्याच्यामध्ये से 5000 बॅग्स आहेत सिमेंटच्या. त्या लोडिंग करणं अनलोडिंग करणं इज नॉट अ ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस, बट इट इज इन सर्व्हिसेस इन रिलेशन टू ट्रान्सपोर्ट. करेक्ट. देन बाकीच्या ज्या सर्व्हिसेस आहेत सी लाईक ancillary to intermediary and ancillary services provided in relation to transportation of goods by road. For such services are included in the invoice issued by GTA. Such services would form part of the GTA service. So they are in relation to transport. आता ऍक्च्युअली गुड्स ट्रान्सपोर्टेशनची सर्व्हिस म्हणजे काय, तर एका ठिकाणी गुड्स घेऊन दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करणे. पण मग लोडिंग अनलोडिंग असेल, ट्रान्झिट इन्शुरन्स असेल, कुठेतरी पॅकिंग असेल, वेअर हाऊसिंग असेल मीन वाईल, तर ह्या सगळ्या सर्व्हिसेस ज्या आहेत या सर्व्हिसेस इन रिलेशन टू ट्रान्सपोर्ट म्हणून कव्हर केल्या जातात. सी इथे लोडिंग अनलोडिंग, पॅकिंग अनपॅकिंग, ट्रान्सशिपमेंट अँड टेम्पररी वेअर हाऊसिंग. सो या सर्व्हिसेस ज्या आहेत या सर्व्हिसेस इन रिलेशन टू ट्रान्सपोर्ट समजल्या जातात, आणि त्यामुळे या सर्व्हिसेस सुद्धा जीटीएने प्रोव्हाइड केल्या असतील तर त्यावरही रिव्हर्स चार्ज ऍप्लिकेबल होईल. नाउ कुरिअर एजन्सी म्हणजे काय, तर कुरिअर एजन्सी हॅज बीन डिफाइंड इन अ नोटिफिकेशन टू मीन any person engaged in door-to-door transportation of time-sensitive documents, goods or articles utilizing the services of a person either directly or indirectly to carry or accompany such documents, goods or articles. जिथे डोअर टू डोअर डिलिव्हरी दिली जाते, डोअर टू डोअर ट्रान्सपोर्टेशन केलं जातं, कसलं कसलं, एकतर डॉक्युमेंट्स म्हणजे लेटर्स असतील, काही नोटिसेस असतील, किंवा गुड्स किंवा आर्टिकल्स. सो या तिन्ही गोष्टींचं जेव्हा डोअर टू डोअर ट्रान्सपोर्टेशन केलं जाईल, आणि महत्वाची गोष्ट काय आणखी सांगितलेली आहे की ऑफ टाइम सेन्सिटिव्ह डॉक्युमेंट्स. सो इट शुड बी टाइम सेन्सिटिव्ह, किंवा ठराविक पिरियड मध्ये ती आपल्याला डिलिव्हर करायची आहे. सो अशी जी सर्व्हिस प्रोव्हाइड करेल त्याला कुरिअर एजन्सी म्हटले जाईल, आणि कुरिअर एजन्सीने प्रोव्हाइड केलेली सर्व्हिस जी आहे ती सुद्धा जीएसटी अंडर टॅक्सेबल कन्सिडर केलेली आहे. तुम्ही जर मगाशी बघितलं तर ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स मधून त्यांनी एक्झम्पशन दिलेलं आहे. जे एक्झम्पशन दिलं आहे त्याच्यात त्यांनी एक्सेप्शन सांगितलंय की एक तर गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी आणि कुरिअर एजन्सी यांनी दिलेल्या सर्व्हिसेसना हे एक्झम्पशन नाहीये. सो कुरिअर एजन्सीने दिलेली सर्व्हिस जी आहे ती टॅक्सेबल आहे. Now, express cargo services, some transporter undertake door-to-door transportation of goods or articles, and they have made special arrangements for speedy transportation and timely delivery of such goods or articles. Such services are known as express cargo services with assurance of timely delivery.
The nature of service provided by express cargo service falls within the scope and definition of courier agency. हे महत्वाची गोष्ट आहे. Hence the said service relating to transportation of goods by road is exempt. हे थोडं ॲम्बिग्युअस वाटतंय, कारण त्यांनी काय केलंय की ज्यावेळी ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स सर्व्हिस एक्झाम्प्ट केली होती त्यावेळी त्यांनी हे सांगितलं की ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स बाय रोड इज एक्झाम्प्ट एक्सेप्ट वेन प्रोव्हाइडेड बाय गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी और कुरिअर एजन्सी. आता इथेच ते म्हणतात की एक्सप्रेस कार्गो सर्व्हिसेस या सर्व्हिसेस ज्या आहेत दॅट फॉल्स विदिन द स्कोप अँड डेफिनेशन ऑफ कुरिअर एजन्सी, तर त्या एक्झाम्प्ट कशा होतील. सो इथे थोडी मला ॲम्बिग्युइटी वाटते. वी विल सॉर्ट दिस क्वेश्चन, पण आता थोडा हा पार्ट जो आहे तो बाजूला ठेवा. आय डोंट थिंक याच्यावर एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारत असेल, पण वी विल सॉल्व दिस मिस्ट्री. सो आयदर इथे म्हटलं पाहिजे की हेन्स द सेड सर्व्हिसेस रिलेटिंग टू ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स बाय रोड इज नॉट एक्झाम्प्ट, किंवा मग इथे म्हटलं पाहिजे की दॅट डू नॉट फॉल विदिन द एम्बिट ऑफ गुड्स कुरिअर एजन्सी कुरिअर सर्व्हिसेस. करेक्ट. ओके. सो त्यांनी पुढे एक चार्ट दिलेला आहे तो तुम्ही रीड आउट करून घ्या, जो आपण ऍक्च्युअली बघितलेला होता. सो इन नेक्स्ट लेक्चर वी विल स्टार्ट विथ नेक्स्ट सर्व्हिसेस, पण तोपर्यंत हा गुड्स ट्रान्सपोर्टचा सगळा पार्ट जो तुम्ही एकदा रीड करून घ्या. आय विल मेक इन नेक्स्ट लेक्चर वी विल ट्राय टू मेक कॉम्प्रिहेन्सिव्ह चार्ट कव्हरिंग ऑल द एंट्रीज डिफाइंड हियर. सो आपण एक चार्ट प्रिपेअर करू जेणेकरून आपल्याला समजायला ते सोपं जाईल. ओके. सो आय एम स्टॉपिंग दिस लेक्चर राईट नाऊ. वी विल रेकॉर्ड द नेक्स्ट लेक्चर राईट हियर. बाय.